आज आपण एक अद्भुत आणि प्रेरणादायक कथा जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रातील पाली गावातील प्रसिद्ध बल्लाळेश्वर गणेश मंदिराची. गणेशाच्या 8 प्रमुख मंदिरांमध्ये एक असलेल्या या जागेची कहाणी भक्तांच्या श्रद्धेने रंगलेली आहे. चला एकत्रितपणे उलगडूया श्रीदेव बल्लाळेश्वराची जादुई कथा आणि जाणून घेऊया या मंदिराचे गूढ रहस्य. बल्लाळेश्वर पाली हे हिंदू देवता गणेशाच्या 8 मंदिरांपैकी एक आहे. हे भारतातील महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील रोहापासून 28 किलोमीटर अंतरावर असलेल्या पाली गावात आहे. हे किल्ले सरसगड आणि अंबा नदीच्या दरम्यान वसलेले आहे. मंदिराचे तोंड पूर्वेकडे आहे, जेणेकरून सकाळच्या प्रार्थनेच्या वेळी सूर्याची पहिली किरणे मूर्तीवर पडतात. मंदिर परिसर 2 तलावांनी वेढलेले आहे. अति प्राचीन काळी कृतयुगात पल्लीपूर पाली गावात कल्याणशेठ नावाच्या वैश्यवण्याचे दुकान होते. त्यांना बल्लाळ नावाचा मुलगा होता. बल्लाळाचा ओढा गणेश पूजेत होता. त्यातही गणेशाचे पूजन करण्यात तो सदैव आनंद घेत असे. गावातील इतर मुले आणि बल्लाळ मूर्तीऐवजी दगडांचा वापर करून पूजन करत असत. एकदा गावाच्या बाहेरील भागात मुलांना एक खूप मोठा दगड दिसला. बल्लाळाच्या आग्रहावरून मुलांनी त्या दगडाची गणेश म्हणून पूजा केली. बल्लाळाच्या नेतृत्वाखाली मुले त्यांच्या पूजेत इतकी मग्न झाली की ती दिवस रात्र भूक आणि तहान विसरली. दरम्यान गावातील पालक उत्सुकतेने त्यांच्या मुलांची घरी येण्याची वाट पाहत होते. मुले वेळेवर परतली नाहीत तेव्हा ते सर्व कल्याणशेठच्या दुकानावर गेले आणि त्यांचा मुलगा बल्लाळाबद्दल तक्रार केली. कल्याण रागवला आणि काठी घेऊन मुलांचा शोध घेऊ लागला. अखेर त्याला मुले गणेश पुराण ऐकत असल्याचे आढळले. संतापाच्या भरात त्याने मुलांनी बांधलेली छोटी मंदिरे उद्ध्वस्त केली. मुले घाबरून पळून गेली आणि बल्लाळाला एकटेच सोडून गेली. गणेश भक्तीत पूर्णपणे बुडालेल्या बल्लाळाला त्याच्या वडिलांनी पकडून त्याचे कपडे रक्ताने भिजेपर्यंत मारहाण केली. त्याच्या वडिलांनी त्याला झाडाला बांधले आणि मुलांनी गोळा केलेले सर्व पूजा साहित्य तुडवले. मुलांनी गणेश म्हणून ठेवलेला मोठा दगड उचलून त्याने तो जमिनीवर फेकला आणि त्याचे तुकडे झाले. त्याने बल्लाला टोमणा मारला. आता आपण पाहू कोणता देव तुमचे रक्षण करतो. आणि तो तिकडून आपल्या मुलाला मरण्यासाठी झाडाला बांधून सोडून गेला. झाडाला बांधलेले असतानाही बल्लाळ वेदना, भूक आणि तहान यांनी भरलेला असतानाही तो थकून जाईपर्यंत गणेशाचे नाव जपत राहिला. काही तासाने बल्लाळ शुद्धीवर आल्यावर बल्लाळाने गणेशाला मदतीसाठी येण्याची विनंती केली. मुलाच्या भक्तीने प्रभावित होऊन भगवान गणेश बल्लाळसमोर साधूच्या रूपात प्रकट झाले आणि त्याला झाडापासून मुक्त केले. गणेशाला पाहिल्यावर बल्लाळची तहान आणि भूक नाहीशी झाली. त्याच्या जखमा बऱ्या झाल्या आणि तो पूर्णपणे स्फूर्तीला आला. त्याने त्या साधूंना साष्टांग दंडवत घातला. त्यांना गणेश म्हणून ओळखले आणि त्यांची पूजा केली. गणेशाने बाळाला तू दीर्घायुष्य होशील असा आशीर्वाद दिला व सांगितले की बाळा तुला काय हवे ते माग. त्यावर बल्लाळ उत्तरला, गणेश देवा, आपण कायम येथेच वास्तव्य करावे व भक्तांची मनोकामना पूर्ण करावी. हा अवघा प्रदेश गणेशमय व्हावा एवढीच इच्छा. त्यावर गणेशदेव म्हणाले, मी येथेच राहीन आणि माझ्या नावापुढे तुझे नाव घेईन. बल्लाळाचा देव बल्लाळ ईश्वर म्हणजेच बल्लाळेश्वर म्हणून त्याची पूजा केली जाईल. असे शब्द उच्चारून गणेशदेव अंतर्धान पावले. त्या जागी एक शिळा दिसू लागली. ती शिळा म्हणजेच आपण पाहतो ती श्री बल्लाळेश्वरांची मूर्ती. कल्याणने जमिनीवर फेकून दिलेल्या दगडी मूर्तीला धुंडी विनायक असेही म्हणतात. ही स्वयंभू मूर्ती आहे आणि बल्लाळेश्वराची पूजा करण्यापूर्वी त्याची पूजा केली जाते. गणेश मंदिरांपैकी बल्लाळेश्वर हे एकमेव गणेशाला समर्पित मंदिर आहे जे त्याच्या भक्ताच्या नावाने ओळखले जाते.